आज आपण कॉर्सेट ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहोत। त्याचबरोबर याला कोण ब्रा कट ब्लाउजची कटिंग सुद्धा बोलतात। याची पूर्ण उंची 14 आहे, छाती 34 आहे, शोल्डर 7 आहे, मोंढा उंची 7.5, गळा उंची 8.5। तर आता आपण पेपर कटिंग करूया। पूर्ण उंची 14 आहे, तयार आपल्याला 14 पाहिजे तर 1 इंच जास्त घ्यायची। मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेणार, पुढील उंचीमध्ये 1 इंच घेणार। तर या ठिकाणी दोन्ही पेपर आपण कटिंग करतोय। ओपन बाजू या ठिकाणी आहे। आपल्याला बघा शोल्डर किती घ्यायची आहे, 7 घ्यायची। पूर्ण शोल्डर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत 14 आहे, या ठिकाणी आपण 7 घेतो शोल्डरच्या निम्मे। त्याच्यानंतर या ठिकाणी मोंढा उंची शोल्डर पेक्षा अर्धा इंच जास्त। छाती 34 आहे, तर या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग 8.5, शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर आपली घडी झालेली आहे 10ची, तर खाली आपण 10 वरतीच जेवढी आपण घडी घेतली तेवढीच कमर घेल्याला सुद्धा घेतलेले आहे। इथपर्यंत लक्षात आलं। या ठिकाणावरून मोंढ्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावरती किंवा पाऊण इंचावरती मागील मोंढ्याची गोलाई द्यायची। निम्म्यापासून आता आपण या ठिकाणी गोलाई देणार आहे। त्यानंतर आपल्याला टक्स उंची घ्यायची आहे। टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच। या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग 8.5 आहे, त्याच्या 1.5 इंच घेतले, तर 10 वरती आपली टक्स उंची येणार। त्यानंतर ही आपण समोरील भाग आहे तिथून म्हणजे आपण हुकलूकची पट्टी घेतो त्या ठिकाणावरून, पण हा बंद भाग असणार आहे। या ठिकाणावरून बघा 3.25 वरती मी घेतले। छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच जास्त, पाव ते अर्धा इंच आपण जास्त घेतले या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी बघा एक लाईन मारून घ्यायची। त्यानंतर आता या ठिकाणी बघा आपले ब्लाऊज आहे 14 इंच तयार पाहिजे आपल्याला, खाली आपण 1 इंच जास्त घेतलेले आहे। जेवढी आपण क्रॉस पट्टी घेतो, क्रॉस पट्टी आपली किती असेल, अडीच इंच। इथं आपण गळ्याच्या साईडला किती घेतो, 3 इंच घेतो आणि इकडे 2.5 इंच घेतो। तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 2.5 वरतीच एक लाईन मारून घ्यायची। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपण प्रिन्सेस ब्लाउजला टक्स अंतर किती घेतो त्यानुसार या ठिकाणी बघा टक्स अंतर घ्यायचे 2 इंच आणि इथे अर्धा इंच आणि हे जोडून घ्यायचे।
कधी हा भाग आपण मी माझ्या साईडला करते, कधी उलट. तर आपल्याला दोन्ही साईडनी सुद्धा पेपर कटिंग करता आली पाहिजे, मार्किंग करता आली पाहिजे, त्यासाठी मी समोरच्या साईडला ठेवलेला आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला या ठिकाणी बघा, हा जो टक्स उंचीचा पॉइंट आहे, आता इथपर्यंत आपण प्रिन्सेस ब्लाउजला माप टाकतो त्याप्रमाणे टाकलेली आहेत. आता या ठिकाणावरून 3-3 इंच मार्किंग करायची. थोडंसं मार्किंग वरती गेलेली आहे. आता पूर्ण आपल्याला ह्या राऊंड मध्ये आपल्याला गोल राऊंड मध्ये आपण 3-3 इंचावरती सर्कल करून घेणार. आता हे सर्कल जे आहे छाती घेरानुसार प्रत्येकांचं बदलणार आहे. तर याला डार्क करून घ्यायचं. इथपर्यंत लक्षात आलं बरोबर. या ठिकाणावरून सरळ एक लाईन घ्यायची खाली. आता हे अंतर आपण किती घेतलेलं आहे, 1 इंच घेतलं, 2 इंच घेतलेलं आहे. या साईडनी 1 इंच, या साईडनी 1 इंच. ह्या लाईन पर्यंत आपल्याला सरळ लाईन घ्यायची. त्यानंतर इथं जोडून घ्यायचं. हे आलं. 1 टक्सला आपण ह्याच पद्धतीने घेतो, प्रिन्सेसला पण याच पद्धतीने घेतो. त्याचबरोबर पुढे आता आपल्याला या ठिकाणी परत सरळ लाईन मारायची. ही लाईन आपण 3 इंच झाली. वरती आपल्याला अर्धा ते पाऊण इंच वरती जायचं. इथपर्यंत आपण इथं पाऊण इंच घेतलं. त्याचबरोबर ही जी आपण टक्स उंची घेतलेली आहे तर ती या ठिकाणी अर्धा इंच, या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचे. आणि हा मोंड्याचा जो भाग आहे तिथं आपल्याला या ठिकाणावरून इथं अर्धा इंच घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी बघा अशी गोलाई येणार. आणि या ठिकाणी सरळ मध्येच येणार, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित छातीत बसला जातो. आणि हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा, हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा. इथं आपल्याला काही वाढवायचं नाही. थोडंसं असं अलीकडे यायचं. आता या ठिकाणी बघा इथून आपल्याला जोडून द्यायचं. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, 2-3 प्रकारचे आपण हे ब्लाऊज शिवू शकतो. तर या ठिकाणी बघा आता इथं जसं आपण घेतलेलं आहे 1-1 इंच, तर आता या ठिकाणी आपल्याला 1 इंच न घेता इकडून पाऊण इंच, इकडून पाऊण इंच आणि इथं जोडून द्यायचं.
आलं लक्षात? त्यानंतर आता हे जो भाग आहे इथून अर्धा इंच वरती जायचं, इथून अर्धा इंच वरती जायचं आणि या ठिकाणावरून 1.25 इंच. खूप सोपं आहे. ही जी आपली कटोरी आहे कॉर्सेट, तर ही आपल्याला 2 भागामध्ये 3 भागामध्ये शिवली जाते. तर ही आता मी आधी इथं गोलाई करून घेते, कटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता हा एक भाग असणार आहे, हा एक भाग असणार आहे, हा जॉईंट करून आपण हा एक भाग येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो मुंढ्याकडील जो भाग आहे इथं सरळ लाईन मारून घ्यायची. आता तुम्हाला ब्लाऊजची शोल्डर पट्टी किती हवी आहे यानुसार या ठिकाणची तुम्ही कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी बघा 2.5 इंच आहे, तर 2.5 इंच न घेता कोणालाही 1 इंचाची हवी असते, 1.5 इंचाची हवी असते, तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. तर याचा मध्य घ्यायचा. तर या ठिकाणी बघा 2.5 आहे, तर 1.25 इंचावरती मी ह्याचा मध्य घेते. मग आता ह्याचा मध्य घेतल्यानंतर तर तुम्हाला या ठिकाणी किती इंचाची ठेवायची. तयार जर तुम्हाला 1.5 इंचाची पट्टी ठेवायची असेल तर इकडून 1 इंच घ्यायचं आणि इकडून 1 इंच. म्हणजे ही आपली जी कमी, इकडून थोडंसं कमी होणार, इकडून थोडंसं कमी होणार. मग हे याला जोडलं जाईल. आणि ही जी आहे या मुंड्याला जोडले जाईल. या पद्धतीने मी कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्याचे पार्ट आता आपण जोडणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण सगळे सविस्तर माप टाकली, फक्त गळा उंची राहिलेली आहे. आता या ठिकाणी गळा उंची तुम्ही किती घेणार. तर या ठिकाणी बघा तुम्ही समोरील 7.5 ठेवा. आवडीप्रमाणे या ठिकाणी तुम्ही 8, 8.5, 9 पर्यंत ठेवू शकतात. तर मी या ठिकाणी 7.5 घेते. तर ही या ठिकाणी अशी येणार. मग बाकीचं आहे तसंच राहणार आहे. आता हा जो आपण वाढवलेला भाग
तर हा मागचा भाग आपण त्याचं मी नंतर सांगते, आधी आपण समोरचे तयार करून घेऊ. आता हा आपला मधला पोर्शन आधी कट करून घ्यायचा. हा मधला भाग आहे. आता हा जो मधला भाग आहे हा आपल्याला कट करायचा. तो असं जोडायचा आहे, किंवा हे वेगळं केलं तरी चालतं. आता हे आपण इथून कट करायला पाहिजे होतं, पण मी ह्या ठिकाणी बघा ही शिलाई मार्जिनचं आपलं असणार आहे. तर ही अशी असणार आहे. या ठिकाणी बघा 1 नंबर जिकडे आपण हुक लूकची पट्टी असते त्या साईडचा भाग आहे, आणि हा 2 नंबर असं मी टाकते. आपलं हे 3 भागामध्ये असणार आहे, पण मी हे साईडचं लक्षात येण्यासाठी या ठिकाणी अशी खून केलेली आहे. तर ही आपली कटोरीचा भाग झाला. या ठिकाणी आपण त्याचबरोबर हा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला आपण या ठिकाणी ही जी गळा उंची घेतलेली आहे, जर ती आपल्याला वाढवायची असेल तर ही आपण कमी सुद्धा करू शकतो, हे लक्षात घ्या. या पद्धतीने असेल म्हणजे आपली या ठिकाणची उंची बरोबर हा ब्लाऊज व्यवस्थित बसतो आपल्याला पाहिजे तसं. हा कटोरीचा आता मागचा भाग आपण करून घेऊया. या ठिकाणी अर्धा इंच वरती जायचं आणि या ठिकाणी
अशा पद्धतीने हे समोरचं झालं. आता मागच्या साईडचं ह्या ठिकाणी तुम्हाला गळा उंची वाढवायची असेल, वेगळ्या डिझाईनची करायची असेल तरी तुम्ही करू शकता. हे आपण साईडचं वाढवलेलं ते कट करणार. या ठिकाणी बघा मागील उंचीमध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच घ्यायचे, तर तयार उंची आपल्या ब्लाऊजची 14 आहे, अर्धा इंच जास्त घेतली. तर या ठिकाणी बघा असं पण घेऊ शकता, आणि जर तुम्हाला वाटलं तर या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने मी आज तुम्हाला कॉर्सेट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवली, ब्रा कट दाखवली. त्याला भाई लावायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकतात. मी सिवलेस शिवणार आहे. तर ही पेपर कटिंग पाहिली. आता कपड्यावरती कशी आखायची ते पण दाखवते. हे पार्ट खूप महत्त्वाचे आहेत. हा मागील हुकचा असणार आहे.
या ठिकाणी मी मार्किंग केली. ही जी आपली बंद बाजू आहे गळ्याकडली, तर त्या ठिकाणचं हे लक्षात येण्यासाठी असं बाण दाखवला. आता याची बघा, आपल्याला याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आधी आपण मूळ कटोरीला कसं आखून घेतो त्याप्रमाणे या ठिकाणी मी आखून घेते. आता या ठिकाणी बघा, आपल्याला शिलाई मार्जिन जेवढी लागते तेवढी आपण या ठिकाणी 1/2 इंच घेणार. आता इथं पण आपल्याला शिलाई मार्जिन 1/2 इंच घ्यायची आहे. मागील हुक लुकचा आहे, तर या ठिकाणी 1/2 इंच आपण वाढवणार. अशा पद्धतीने आपण कॉर्सेट ब्लाउजची पेपर कटिंग पाहिली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर अशा पद्धतीने इथं पण वाढवलं. तुम्हाला आजची पेपर कटिंग कॉर्सेट ब्लाउजची कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.